रायगड विधान परिषदेवरून शिवसेनेत अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। रायगडची जागा शिवसेनेकडेच यावी अशी भूमिका आता पदाधिकाऱ्यांची आहे। तसंच जर रायगड जिल्हा परिषदेच्या जागेवर विकास गोगावले यांना उमेदवारी न दिल्यास मुलगा सून किंवा मुलीला रिंगणात उतरवणार असल्याची माहिती आता महेंद्र दळवींनी मांडली आहे। उमेदवारीबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिली आहे। पण मंत्री गोगावले यांना सांगितलंय की उमेदवार आपल्या पुत्राला द्यावी, अन्यथा आपण आपल्या घरातला उमेदवार देणार। काय सांगाल याबाबत? खरं आहे की जो रायगड किंवा कोकण रिजन मध्ये जो जनाधार दिला आहे शिवसेनेला, तो सर्वाधिक जास्त आहे। तो आमचा अधिकार आहे। त्यामुळे अधिकारामध्ये आम्हाला आमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे हे आमचं आग्रही म्हणणं आहे। भरत शेठच्या सुपुत्रांनी इच्छा व्यक्त केली, त्याला आमचं समर्थन निश्चित आहे। भरत शेठ मगाशी कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्याकडे आले होते, त्यावेळेस आमची चर्चा झाली। मग तुमचा सुपुत्र बद्दल आमचं समर्थन निश्चित आहे। नाहीतर माझी सून किंवा माझी मुलगी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूकमध्ये विधान परिषद निवडणूक 100% लढणार, कारण आमच्याकडे जनाधार तेवढा आहे आणि पक्ष याचा विचार नक्की केला असं मला वाटतं। आमची याच्यावरती काही चर्चा मीटिंगमध्ये झालेली नाही आहे। आमचं BLAचं प्रशिक्षण होतं आणि त्या प्रशिक्षणामधून आम्ही आता इकडं आलेलो आहोत। आता ते कोणाला देणार, काय देणार त्याची काय अजून चर्चा नाही। ते आमच्या नेत्या शिंदे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि काय बोलतायत ते सांगू। साहेब जसा आदेश देतील तसं आम्ही पुढे जाऊ। म्हणजे आता मागणं हे काय चुकीचं आहे कोणाकडे अशातला भाग नाही आहे। मागायला काय हरकत नाही। आता विकास आमचा मागतोय, त्यांच्या घरातलं जर कोणी मागितलं, परंतु शेवटी आमचं फायनल अथॉरिटी शिंदे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य करावं लागेल।